नमस्कार मित्रांनो, माझं नाव पांडुरंग केलेले. आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो जे इथे व्यक्ती बसलेले व्यक्तीबद्दल एक वेगळा व्यक्ती म्हणतोय का माझे 13-14 वर्षाच्या जर्नीमध्ये आज जे मोटिवेशन यांच्याकडनं मला जे घ्यायचंय मलाही तुम्हालाही आणि इतरांसाठी मोटिवेशन यासाठी म्हणतोय की आज 3 महिन्या अगोदर मी आपल्या गेल्या फिटनेसमध्ये जॉईन झाले होते फॅमिली मेंबर. आज 3 महिने कंप्लीट झाले. 3 महिन्या अगोदर त्यांचं वेट होतं 100+ केली. त्यावेळेस या व्यक्तींना असं वाटत होतं की आपल्याकडचं वेट कमी होईल, पण त्यांना प्रोत्साहन मिळालं सर 1001 तुमचं वेट कमी होईल आणि ते करून पण दाखवलंय की ऍक्च्युली ते थोडं डिमोटिवेट होते सुरुवातीला आल्या अगोदर. नाही सर माझ्याकडे होणार नाही एवढं वेट नाही सर करणार आपण करूया सगळ्यांचं फंक्शन राहील ट्रेनिंग राहील वगैरे. पण त्या अगोदर मी तुम्हाला त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांनी एक 100 किलोवरनं एक 78 किलोपर्यंत त्याची जर्नी आहे 3 महिन्यामध्ये ती कशी पार केली यामध्ये मी त्यांना विचारलं. तर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नाव सांगा सर. माझं नाव आहे रुपेश नाईक आणि मी एलएस फिटनेसला सप्टेंबर महिन्यापासून जुळलेलो आहे. तर सांगायची गोष्ट अशी की मी जेव्हा इथं आलो सरांनी सगळ्यात पहिले मला सांगितलं डाएट वरती फोकस करायला लावला. तुम्ही किती काय केलं सर डाएट सोडू नका. सरांचा तो शब्द मनावरती कोरला गेला आणि बस तिथूनच माझी सुरुवात झाली. मी पहिल्या दिवसापासून जे डाएट सुरू केलं आणि नंतर जिमला आले की सर आपल्याकडे वर्कआउट करूनच घेतला. मी सरांना माझे प्रॉब्लेम सांगितले होते की याच्या अगोदर पण वेट लॉस केलेलं पण मला एक पुशअपची गरज असते आणि ते पुश करण्यासाठी सरांनी मी पीटी लावा सरांचा आग्रह होता आणि मी पीटी लावला आणि सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं आणि मी आज 100+ केजी वरनं एक 78 पर्यंत आलेलो आहे आणि अजून परत पुढे अजून वर्ष 26 जे इयर आहे त्याच्यामध्ये खूप सारे गोल्स आहेत आणि सरांकडनं ते पूर्ण करून घ्यायचे. आणि विशेष म्हणजे सरांना अजून मी प्रॉमिस केलंय की त्यांची आपण 6 पॅक ॲप बनवणार आहे. येस आणि त्यांची एक मनापासून रिक्सर आणि मला पण 6 पॅक एक बॉडी बिल्डर असते 6 पॅक ॲप बनवायचे. आपण त्यांना कमिटमेंट केली आहे. येस. होणारच. आणि एक सर तुम्हाला एलएस फिटनेस मी जिम का चॉईस केली त्याच्या मागचं काय आहे? एलएस फिटनेस जिम चॉईस करायचं कारण असं मी जेव्हा पहिले जिम मध्ये एंटर केलं तेव्हा मला खूप सारे पॉझिटिव्हिटी वाटली. सरांच्या केबिन मध्ये आलो आणि सरांनी जे पॉझिटिव्हिटी सांगतात प्रत्येक वेळेस आपल्याला पुश करतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात. म्हणजे मला खूप चांगला अनुभव आहे आणि माझ्या घरचे पण खूप खुश आहे सरांमध्ये किंवा सरांनी एवढं एक 3 महिन्यामध्ये एवढं छान रिझल्ट दिला. त्यासाठी मी एलएस फिटनेस आलो आणि दुसरं एक कारण असं आहे की एलएस फिटनेस माझ्या घरापासून खूप जवळ आहे आणि जिमचं वातावरण खूप छान आहे. त्यासाठी मी एलएस फिटनेस केली. सर इथे तर मी तुम्हाला एक माझा गाईडन्स भेटला. आपल्याकडे जे पण ट्रेनिंग आहे तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग आपण रोहन सरांकडनं घेतली. हो. ट्रेनर्ससाठी कशी खूप छान ट्रेनर्स आहेत. म्हणजे मी जे सांगितलं होतं सरांना ज्यावेळेस जिम जॉईन केली की मला पुश करायची गरज असते आणि मला एक्सरसाइज करताना सर रोहन सर म्हणजे वेळोवेळी पुश करत असतात आणि ते पुश केल्यामुळे माझ्या जे एक्सरसाइजचं टार्गेट असतं जे काउंट असतात ते बरोबर काउंट होतात आणि ते काउंट झाल्यामुळे माझं बरोबर त्या दिवसाचं जे वर्कआउट आहे ते कम्प्लीट होतं आणि परत वर्कआउट झाल्यामुळे व्यवस्थित छान झोप पण लागते आणि खूप चेंजेस होतात बॉडीमध्ये आणि एन्थुजियास्टिक वाटतं जरा आणि काम करताना सुद्धा जरा प्रेरणा मिळते. सर म्हणजे सर्वांनी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि एक गव्हर्नमेंट सर्वंटला एक ऑफिस घर त्याच्यानंतर एक स्वतःसाठी एवढं वेळ काढून वेट लॉस करणं आता महत्त्वाचं तुमच्यासाठी. आणि सर तुम्हाला मी सांगतो तसं मी तुम्हाला सुरुवातीला एक कमिटमेंट केली होती सर आपण 100% तुमचं वेट लॉस येस. तुम्हाला ती कमिटमेंट आपण फुलफिल केली. येस सर. आमचं तर आहे पण तुमची जी विल पॉवर होती नक्कीच ते पण तुम्हाला एक काम केलेली आहे सर. नक्कीच सर. आणि तुम्ही याबद्दल जिम वगैरे केल्या असतील. हो केले. तुम्ही हे जिम यासाठी चॉईस केली नाही तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटला. येस येस. इथलं जे एन्व्हायरमेंट आहे एन्व्हायरमेंट जे तुमचं एक जे पण क्लायंट बेस आहे Yes. ते तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जे आम्ही सर्व्हिसेस च्या गोष्टी Yes. सांगितल्या फुलफिल 100% भेटल्या. नक्कीच नक्कीच. सर्व्हिसेस मध्ये सरांनी विषय काढला म्हणून मला आवड
खूप छान आवडणारी गोष्ट अशी झाली या 3 महिन्यामध्ये मी ट्रेक केला लळिंगचा आणि तो ट्रेक इतका सुंदर आणि छान झाला की वरपर्यंत चढून खाली आलो आणि त्यावेळेस पण माझं वजन जास्त होतं तरी सुद्धा मी चढलो आणि त्या खाली आलो आणि ते जरा कॉन्फिडन्स वाढला त्याच्यानंतर आणि परत वेळोवेळी कार्डिओचे बॅचेस ऍपच्या बॅचेस परत झुंबाच्या बॅचेस कंटिन्युअस प्रोग्राम वीकली प्रोग्राम चालू असतात आणि त्या बॅचेस मध्ये आपण सहभागी झालो अजून एक जरा मजा येते आणि ते सरांनी पूर्ण करून घेतात आपल्याकडे हीच महत्वाची गोष्ट आहे बाकी याच्यासाठी तुम्ही जिम जॉईन केलेली बरं आजचे जे यंग जनरेशन आहे त्यांना सरांचं एक मोठं एक इन्स्पायर म्हणून एक उदाहरण आहे की सर्वजण म्हणतात म्हणजे लवकर बॉडी बनायला पाहिजे लवकर वेट लॉस करायला पाहिजे तसं नाही हार्ड वर्क डिसिप्लिन डाएट तुमची कन्सिस्टन्सी किती आहे या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे या सरांची जी जर्नी मध्ये जो प्रवास आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत दाखवतो बिफोर आफ्टर जी व्हिडिओ पुढे टाकणार आहे तुम्हाला समजणार आहे सर थँक्यू रुपेश सर तुमची जी अजून पुढची कमेंट नक्कीच आणि तुम्ही रेग्युलर या असे तंदुरुस्त आणि हेल्दी व्हा आणि बाकीच्यांना प्रोत्साहित करा. नक्कीच.